बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये सहभाग करण्यात यावा या मागणीसाठी सोलापूरसह राज्यभरामध्ये आंदोलन होताना आपल्याला पाहायला मिळतात। सोलापुरात देखील भव्य असा मोर्चा निघाला आहे। आमदार राजेश राठोड आपल्यासोबत आहेत। राज्यभरामध्ये हे आंदोलन होत आहेत। लाखोंच्या संख्येनं काल मोर्चा बघायला मिळाला। काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की बंजारा समाज हा मूळ आदिवासी समाज आहे। बंजारा समाजाचे सर्व आदिवासीचे लक्षणं, वेशभूषा, बोलीभाषा, स्वतंत्र राहणीमान, तांड्याच्या पद्धतीने गावाच्या बाहेर दूर राहणं, एक वेगळी संस्कृती, एक फोकल लोकगीतं, लोकनृत्य आणि वेशभूषा, त्याचबरोबर बंजारा बोलीभाषा एकदम स्वतंत्र आहे आणि ती पूर्ण अर्थाने गावकुसापासून दूर आणि रिमोट प्लेसमध्ये तांडा पद्धतीने राहणारी आहे। त्याचबरोबर बंजारा समाजाची संस्कृती वगैरे सगळं बघितलं तर आदिवासीचे सर्व निकष बंजारा समाज पूर्ण करते आणि वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि काही राज्यामध्ये आम्ही आदिवासी संवर्गात आहोत। त्याचनुसार या देशात वन नेशन वन GST होऊ शकते, वन नेशन वन इलेक्शनचा विचार होऊ शकतो, तर वन नेशन वन कॅटेगरी का नाही? तर बंजारा समाजाला संपूर्ण देशभरामध्ये आदिवासी संवर्गात समाविष्ट करून तातडीने बंजारा समाजाला आदिवासीचे प्रमाणपत्र द्यावेत ही मागणी काल जालन्यापासून सुरू झाली। आज सोलापूरमध्ये आहे, परवा दिवशी किनवट माहूरमध्ये आहे, त्यानंतर काही दिवसांनी बुलढाण्यामध्ये आहे। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या ठिकाणी या मागणीचा जोर धरत आहे। शासनाने तातडीने याची गंभीर नोंद घेऊन ताबडतोब आदिवासीचे प्रमाणपत्र बंजारांना द्यावेत। धनंजय मुंडे असं म्हणतात की बंजारा आणि बंजारा दोघेही एकच आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? मला वाटतं ते भावनिक होऊन बोललेत। त्यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। असं आहे की अनेक जाती जमाती आणि अनेक समाज असे आहेत की जे भारत देशामध्ये त्यांचा जर DNA तपासला तर तो एकच येतो आणि मानवजात जी आहे, जसं आपण म्हणतो की आपण पूर्वी जंगलामध्ये राहायचो, कधी काळी आदी मानव होतो, कधी काळी आपण माकड होतो, तर DNA हा सगळ्यांचा एकच आहे। त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मी काय कॉन्ट्रोवर्शियल समजत नाही। त्यांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। मुंडे परिवार नेहमीच बंजारा समाजाच्या सोबत राहिलेला आहे। मग गोपीनाथजी मुंडे असतील, त्यांचे सुधाकरराव नाईक साहेबासोबतचे संबंध असतील आणि OBCचा घटक म्हणून बंजारा, वंजारी, माळी, धनगर, हटकर हे सर्व OBC मध्ये येत असल्यामुळे OBCत आम्ही एकच आहोत। जात म्हणून जात म्हणून आम्ही वेगळे आहोत। जात म्हणून आम्ही गावाच्या बाहेर स्वतंत्र भाषा घेऊन राहणारे लोक आहोत। ते गावामध्ये राहतात, ते सदन आहेत, ते पुढारलेले आहेत, आम्ही मागास आणि वंचित आहोत। भूमिका यासाठी कॉन्ट्राडिक्ट वाटते कारण मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण मिळतात त्यावेळेस ते हैदराबाद गॅझेटला नकार देतात आणि सरळ म्हणतात की त्यांना आरक्षण देऊ नये, पण ST प्रवर्गातनं बंजारा समाज ज्यावेळेस मागणी करतो त्यावेळेस ते हैदराबाद गॅझेटलाच पाठिंबा देतात। आपण कॉन्ट्रोवर्सीला दुर्लक्ष करून बंजारा समाजाच्या आरक्षणावर फोकस करणं गरजेचं आहे। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे। बंजारा, लमाडा, लमानी त्याच्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये ते आहेत। तर हैदराबाद गॅझेट नुसार बंजारा समाजाला आदिवासी संवर्गाचं आरक्षण देणं गरजेचं आहे। आता काय आहे की जसं जसं बंजारा समाजाचा मोर्चा आणि जोर वाढत चालला, जसं जसं बंजारा समाजाचे लोक रस्त्यावर उतरू लागले, तर वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सी अजूनही या ठिकाणी तयार होतील। मला आपल्या माध्यमांना, सरकारला आणि बंजारा बांधवांना पण विनंती करायची आहे की कोणत्याही मतभेदामध्ये आणि कोणत्याही वादामध्ये न अडकता, कोणत्याही गोष्टीचा वेगळा अर्थ काढून गोंधळून न जाता आपलं लक्ष केंद्रित करून केवळ आणि केवळ एकच मिशन बंजाराचं ST आरक्षण हे ठेवलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं।
नक्कीच त्याचा कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये न पडता केवळ बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जे आहेत ते सगळ्यांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते आमदार राजेश राठोड या ठिकाणी व्यक्त करतायत. सोलापूरमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.